नमस्ते विद्यार्थी मित्र हो. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत डिफरेन्शिएशन. डिफरेन्शिएशन इज वन ऑफ द मॅथमॅटिकल टूल. When I say mathematical tool, what is meaning of word tool? Tool माने साधन. It is such a tool, mathematical tool, which helps us in solving our many physics problems. But to understand this concept, differentiation, काही जण त्याला डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह नाही, डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणतो आपण त्याला, किंवा डिफरेन्शिएशन असं म्हणतो. तर ते आज आपल्याला शिकायचं आहे. खूप छान टॉपिक आहे हा. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल, यात काही शंका नाही. पण डिफरेन्शिएशन शिकण्याआधी मला एकदा फक्त तुम्हाला स्लोप हा कन्सेप्ट माहित आहे की नाही तो तपासून पाहायचा आहे. कारण तुम्ही आता 10वीं की परीक्षा दिलेली आहे. 10th स्टैंडर्ड के सिलेबस में आपको स्लोप ये कंसेप्ट था. बट व्हाट वी हैव स्टडीड इज ओनली द अबाउट द स्लोप ऑफ अ लाइन. ये है मेरी y एक्सिस, ये है मेरी x एक्सिस. और यहां पर अगर मैंने कोई लाइन ड्रॉ की और मैंने आपसे अगर पूछा कि व्हाट इज द स्लोप ऑफ दिस लाइन, if this line makes an angle theta with the positive direction of x-axis, then the slope is equal to what? Tan theta. Am I right? How do you determine the slope of a line? Slope of a line is equal to tangent of angle of inclination made by the line. What is the angle of inclination? It is the angle made by the line with positive direction of x-axis measured above x-axis. ये नहीं लेने का एंगल, ये लेने का एंगल. That is the definition of what? Inclination. बरं, अजून तुम्हाला एखादा फॉर्म्युला माहिती आहे का स्लोप कसा फाइंड आउट करायचा ऑफ अ लाइन? एकदम सिंपल आहे. टेक एनी 2 पॉइंट्स ऑन दिस लाइन रैंडमली. तुम्ही 2 पॉइंट सिलेक्ट करा, 1 आणि 2. ओके, लाइन वरचे 2 पॉइंट्स आपण सिलेक्ट केले. पॉइंट 1 चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1. x2 चे सेकंड पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. तर व्हाट इज स्लोप गिवन बाय, कम ऑन टेल मी, y2 minus y1 upon x2 minus x1. It is the difference between the y coordinate upon difference between the x coordinate. ये हमने 10th स्टैंडर्ड में सीखा है. The slope of a line. Slope of a line is not a new concept for you. Slope of line चे 2 फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे. Slope is equal to tan theta. Theta is the inclination of the line. Inclination की definition क्या है? Inclination is the angle made by the line with the positive direction of x-axis measured above it. Above x-axis, नीचे नहीं लेने का, ऊपर ही लेने का. चलो ओके. अब यहां पर देखो, जो नेक्स्ट पार्ट है ना, that is very interesting. Now I don't have a line, I have a curve. मेरे पास क्या है? कर्व है. मेरे पास लाइन नहीं है. और अगर मैंने आपसे पूछा कि व्हाट इज द स्लोप ऑफ द कर्व, स्लोप ऑफ द कर्व पूछा है मैंने, तो आपने इमीडिएटली मुझे काउंटर क्वेश्चन करना चाहिए कि सर स्लोप ऑफ अ कर्व एट विच पॉइंट. क्योंकि अगर मैंने आपसे कहा कि फाइंड द स्लोप ऑफ अ कर्व एट दिस पॉइंट, तो इस पॉइंट पर एक टेंजेंट ड्रॉ करने का. The slope of the tangent, आता बघा, हा जो tangent है, ये रहा थीटा. तो tan theta will give us what? Slope of the curve at this point. मैंने आपसे पूछा कि what is the slope of the curve at this point? Draw tangent. अगर ये एंगल थीटा है, then tan theta will give us what? The slope of the curve at this point. इस पॉइंट पे अगर मुझे फाइंड आउट करना है तो ड्रॉ करो टेंजेंट, ये मेजर करो एंगल थीटा, टेक tan थीटा. What will tan theta give us? It will give us the slope of the curve
एट दिस पॉइंट। आप देखते जाओगे तो इंक्लिनेशन क्या हो रहा है, बढ़ रहा है। यानी जैसे आप कर्व पे इस पॉइंट से इस पॉइंट से इस पॉइंट की तरफ जा रहे हो, आपका स्लोप बढ़ रहा है, इंक्लिनेशन बढ़ रहा है। द स्लोप ऑफ अ कर्व इज नॉट कांस्टेंट and hence it is defined at a point. Slope of a curve at a point. There is a difference between a slope of a line and a slope of a curve. परत एकदा मी दोन्ही तुम्हाला एकत्र दाखवतो. काय दाखवतो एकत्र? बाबा एक लाईन पण दाखवतो, ही एक लाईन घेऊ आपण, आणि आता हा कर्व दाखवतो. ओके, हा कर्व दाखवतो. आता जर मी विचारलं व्हॉट इज स्लोप ऑफ द लाइन एट दिस पॉइंट, स्लोप ऑफ लाइन एट दिस पॉइंट, स्लोप ऑफ लाइन एट दिस पॉइंट, स्लोप ऑफ लाइन एट दिस पॉइंट, सबका आंसर क्या है? थीटा, tan थीटा सॉरी. द स्लोप ऑफ द लाइन इज कांस्टेंट थ्रू आउट. आप कौन सा भी पॉइंट ले लो, ऐसा नहीं रहता है स्लोप ऑफ अ लाइन एट अ गिवन पॉइंट. व्हाट इज वी हैव द स्लोप ऑफ अ लाइन, बट व्हेन वी डिफाइन अ स्लोप ऑफ अ कर्व we have to define a point at which that slope is measured. The slope of a line is constant, slope of a curve is what? Variable. अभी ये हमने क्यों सीखा? अब ध्यान से देखो मेरी बात, ये एक वेरी इंटरेस्टिंग कंसेप्ट है. थोड़ा सा आप ये देखिए, ये एक कर्व, ठीक है, और मुझे मैं एक लाइन ड्रॉ करता हूं, लाइन. ओके, नाउ दिस लाइन कट्स द कर्व एट 2 पॉइंट्स 1 and 2. ठीक है. Now, if I want to find the slope of a line, what I'll take? I'll take what? y2 minus y1 upon what? x2 minus x1. बराबर? अगर मुझे स्लोप फाइंड आउट करना है तो मैं क्या लूंगा? y2 minus y1 upon x2 minus x1. लेकिन अगर मैंने ये स्लोप फाइंड आउट किया, then I get what? I get a slope of this line which is cutting the curve at 2 points. So ये जो slope है, it is a slope of curve at which point? At 1 point or at first point or at second point, or it is between 1 and 2. तो प्रॉब्लम क्या होता है, हम ऐसा नहीं डिफाइन कर सकते क्योंकि ये लाइन कर्व को 2 पॉइंट्स में कट करती है. अब हम क्या करेंगे, हम ये जो सेकेंड पॉइंट है, ये जो सेकेंड पॉइंट है, हम फर्स्ट पॉइंट के बहुत नजदीक लाने की कोशिश करेंगे. जैसे 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 आप नजदीक ला रहे, या 1 और 2 को आप नजदीक लेके आओ. आता तुम्ही इमॅजिन करा बरं का की जसे हे 1 आणि 2 अप्रोच होतात, ओके, तशी ही हा जो गॅप आहे ना, ह्या लाईन आणि ह्या कर्व मधला हा गॅप काय होईल? कमी 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 होत जाईल. ओके, आणि हा गॅप कधी अदृश्य होईल? हा गॅप कधी राहणार नाही जर 2 आणि 1 काय झाले? एकत्र आले. पण ते एकत्र आले तर प्रॉब्लेम काय होतो? x2 आणि x1 काय होईल? इक्वल होते. x2 आणि x1 इक्वल झाले तर तुमचा डिनॉमिनेटर काय होईल? 0 होईल. त्या केस मध्ये स्लोप हा डिफाइन करता येत नहीं आपल्याला. तुमचा डिनोमिनेटर मस्ट बी नेवर इक्वल टू व्हाट? 0. तो आप 2 और 1 को बहुत नजदीक 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 लाओ, परंतु you should bring them very close to each other, but should not make them coincide. यानी अगर आपका कर्व ऐसा है, ध्यान से देखो, आपका कर्व ऐसा है, तो 1 और 2 इतने नजदीक चाहिए कि 1 और 2 से पास होने वाली लाइन हमें इस पॉइंट पर क्या लगेगी? इस कर्व को टेंजेंट लगनी चाहिए. इतने नजदीक चाहिए. यानी y2 माइनस y1 को मैं dy लिखता हूं,
फिजिक्स मध्ये dy जेव्हा डी आपण लिहितो ना त्याचा अर्थ असतो स्मॉल चेंज, स्मॉल चेंज इन वाय. कारण का आता बघा तुम्हाला दिसणार पण नाही हा dy बाय dx म्हणजे y2 आणि y1 इतके जवळ आहेत, त्या दोघांमधला फरक इतका कमी आहे की y2 मायनस y1 ला मी काय म्हणतो dy आणि x2 मायनस x1 ला काय म्हणतो मी dx. and what is slope is equal to dy by dx, and this dy by dx is called as differentiation of y with respect to x. अब मेरी एक बात ध्यान से सुनो, अभी जो मैंने अभी तक जो भी आपको सिखाया, जो भी सिखाने की कोशिश की स्लोप के बारे में, अगर वो आपको नहीं समझा है तो भी कोई भी वांधा नहीं, क्योंकि सिर्फ आपको क्या याद रखने का है कि dy by dx is the slope, बस slope of a tangent drawn to the curve at a given point, इतना याद रखने का. dy by dx यानी क्या है, रेट ऑफ चेंज ऑफ y, रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. अगर मैंने आपको एक कर्व दिया, कोई भी एक कर्व दिया और मैंने आपसे पूछा कि फाइंड dy by dx एट दिस पॉइंट, what do you find by finding dy by dx at that point? You are finding out the slope of a tangent drawn to the curve at that point. And dy by dx ला काय म्हणतो आपण, डिफरेन्शिएशन ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तर तुम्हाला हे जे काही सगळं मी आता थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे ते मॅथ्सचा टीचर तुम्हाला इलॅबोरेट करून सांगणार आहे. पण माझं काम काय आता ह्या लेक्चर मध्ये की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरेन्शिएशन हे एक माझ्या फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मला तुम्हाला ते शिकवायचं. म्हणजे मला तुम्हाला काही रूल्स शिकवायचे, काही फॉर्म्युले शिकवायचे म्हणजे मला ते तुम्हाला पाठ करायला सांगायचे आहेत. आता चला मी सारांश फक्त 2 पॉइंट्स मध्ये लक्ष्य ठेवा. आप इसको पूरा जो भी मैंने सिखाया उसका सिर्फ समराइज आप याद रखो. एक, dy by dx क्या होता है, इट इज अ स्लोप. इट इज व्हाट, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ y विद रिस्पेक्ट टू व्हाट x. अगर मैंने लिखा dy by dx म्हणजे काय, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ y विद रिस्पेक्ट टू x. मी लिहिलं dq by dt म्हणजे काय, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ q विद रिस्पेक्ट टू t. q म्हणजे चार्ज, t म्हणजे टाइम. कोणी सांगू शकतं मला रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज व्हॉट. तुम्हाला आठवत असेल त्याला काय म्हणतो आपण, करंट म्हणतो. dq by dt काय आहे, करंट. तर आता मी फक्त लिहितो आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही हे सांगायचं मला काय मिळालं. असं लिहिलं dw by dt म्हणजे इट इज रेट ऑफ चेंज ऑफ w विथ रिस्पेक्ट टू t. मी जर लिहिलं dp by ds म्हणजे काय, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ p विथ रिस्पेक्ट टू व्हाट s. अगर मैंने लिखा dy by d theta यानी व्हाट, इट इज रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थीटा. बस इतना याद रखो. डिफरेंशिएशन जब हम लिखते हैं हम क्या लिखते हैं, dy by dx. नॉर्मली आपण dy by dx लिहितो कारण की आपण शक्यतो y एक्सिस x एक्सिस असंच घेतो ना. What is dy by dx? It is a slope of a tangent drawn to the curve of y versus x at a given point. dy by dx क्या रहता है, slope. Second, what is dy by dx? dy by dx is what, rate of change of y with respect to x. आता तुम्ही मला कुठेतरी वाटेत रस्त्यामध्ये दिसला आणि मी तुम्हाला बोललो ए इकडे रे ओंकार सांग मला व्हॉट इज dy by dx. तर मला फक्त दोनच गोष्टी सांगायच्या. सर dy by dx माने स्लोप ऑफ व्हाट, टँजंट ड्रॉन टू व्हाट, कर्व, विच कर्व ऑफ y वर्सेस x. ओके. आणि सेकंड काय आहे, dy by dx इज व्हाट, रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. व्हाट इज dy by dx? इट इज रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. आता ह्या डेरिवेटिव्स चे काही रूल्स आहेत. अगर कोई टूल है तो टूल यूज करने के कुछ रूल्स होते हैं.
तो वो रूल्स आज हम सीखने वाले हैं। पहला रूल, इफ y is constant then dy by dx is what? 0. तुम्हाला सर असं का बरं? अहो y काय आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा अर्थ काय आहे? जो कधी बदलणार नाही. आणि तुम्ही dy by dx ला काय म्हणता? रेट ऑफ चेंज. अहो जो कॉन्स्टंट आहे तो चेंजच होणार नाहीये, म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0. Derivative of constant is 0. Y is constant, dy by dx is what? 0. पहला rule. Second rule, very important rule. I love this rule. खूप important आहे हा. This rule is very important. Second rule. Y is equal to x raised to n. Y is equal to x raised to n. Then dy by dx is equal to n जो है n, तो उडी मारना n x आणि n x से कम होगा. आमचे परमपूज्य गुरुजी आहेत चड्डा सर, ते आम्हाला शिकवतात कसं माहितीये? आगे उडी मारता एक कमती होता. क्या होता है? आगे उडी मारता एक कमती होता है. मग तुम्हाला जर नाही समजलं सांगतो की बघा, y is equal to x cube. मी जर तुम्हाला विचारलं dy by dx, तर 3 काय येणार? खाली आगे उडी मारी किसने? 3 ने. x एक कमती हो गया तो 3 minus 1 2. सिंपल. आगे उडी मारता है एक कमती होता है. परम पूज्य चड्डा सरांची ट्रिक आहे ही कि y is equal to x raised to n. So what is dy by dx? n x raised to n minus 1. चला चला चला, मला ऐकू येतंय, तुम्ही मला सांगा लाऊडली. y is equal to x raised to 4. y is equal to x raised to 4 का डेरिवेटिव काय? dy by dx क्या होगा? आगे उडी मारता 4 आ गए नीचे, x एक कमती होता, म्हणजे काय येणार? 3. 4x क्यूब. चलो चलो चलो, मैंने सुना है, आपने y is equal to x raised to 6 का डेरिवेटिव क्या होगा? y dy by dx क्या होगा? आगे उडी मारता एक कमती होता, म्हणजे काय येणार? 6x raised to 5. सोपं आहे की नाही? सांगा मला. चला आता हे जर तुम्ही नाही सांगू शकला तर काही अर्थ नाही, सायन्स सोडून द्यायची. y is equal to x raised to 7. dy by dx क्या होगा? क्या होगा? 7x raised to 6. आगे उडी मारता एक कमती होता. आता बघा, हे हा जो रूल आहे, ह्या रूल वरनं एक अजून एक प्रॉब्लेम बघा तुम्ही. मला सांगा, y is equal to x raised to 3/2. अवघड दिलं की, फ्रॅक्शन मध्ये दिलं की तर प्रॉब्लेम मी, पण टेन्शन घ्यायचं नाही. dy by dx काय आहे? चला सांगा मला. dy by dx आहे, आगे उडी मारता 3/2 वाला खाली x वर एक कमती होता, म्हणजे 3/2 minus 1, म्हणजेच काय येणार? 3/2 x raised to, what is 3/2 minus 1? half. So it is what? 3/2 x raised to half. ए मुलांना मी एक विचारलं, मला खरं खरं सांगायचं, तुम्हाला माहित आहे की नाही? माहित असेल तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. क्या आपको मालूम है x raised to half क्या होता है? रोटेक्स. तो x raised to half है ना, तो मैं इसको ऐसा भी लिख सकता हूं, 3/2 रोटेक्स. आता एक तुम्हाला मी प्रॉब्लेम विचारतो मी, आणि मी 1 मिनिट थांबतो सुद्धा बरं का, आणि तुम्ही करा तो प्रॉब्लेम. y is equal to x raised to half. करा प्रॉब्लेम. y is equal to x raised to half. चलो ये प्रॉब्लम जो दिया था किसी ने सॉल्व किया क्या? y is equal to x raised to half. What is the rule? आगे उडी मारता एक कमती होता, बरोबर है? y is equal to x raised to half. y dy by dx is equal to what? हाफ में उड़ी मारी x raised to half minus 1. Okay, half x raised to what is half minus 1?
माइनस था। ओके, इसको मैं ऐसे लिख सकता हूं क्या, x रेज टू माइनस हाफ कैन बी रिटन एज 1 अपॉन x रेज टू प्लस हाफ। तो रूल काय वापरला मी, a रेज टू माइनस n इज व्हॉट 1 अपॉन a रेज टू m। ओके, 1 अपॉन 2, व्हाट इज x रेज टू हाफ, x रेज टू हाफ क्या है, रूट x। तो आपका आंसर कितना आया, 1 अपॉन 2 रूट x। ओके, तर एक लक्षात ठेवायचं, व्हाट इज मीनिंग ऑफ y इक्वल टू x रेज टू हाफ रूट x। इफ y इज इक्वल टू रूट x, dy by dx is equal to what, 1 upon 2 root x। इतका सोपा आहे हा। आता थोडासा आपण एक वेगळे 2-3 प्रॉब्लेम असे बघू। लुक ॲट दिस पॉइंट, लिहून घेता तुम्ही, नुसतंच बघत बसू नका। ओके, अपनी कॉपी में लिखते जाओ। अगर मैंने लिखा y इज इक्वल टू 5x स्क्वायर, तर dy बाय dx इज इक्वल टू 1। अभी ये 5x स्क्वायर है ना, ये जो 5 हमने x स्क्वायर को मल्टीप्लाई किया है वो कांस्टेंट है, उसको कुछ नहीं करने का, उसको वैसा ही रखने का, सिर्फ x स्क्वायर को डिफरेंशिएट करने का। x स्क्वायर आगे उड़ी मारता एक कमती होता, 5 2s are 10, 10x। जेपिंग y इज इक्वल टू 6x क्यूब। चला सांगा मला dy बाय dx क्या आएगा, 6 x क्यूब का डेरिवेटिव कितना है, 3x स्क्वायर, यानी कितना आएगा 18x स्क्वायर। प्रैक्टिस से आपको ये बहुत जल्दी आ जाएगा। आप तो फिर ऐसा डायरेक्टली करोगे 3 into 6 18, एक कमती हो गया x रेज टू 2। चलो अब ये बहुत प्रॉब्लम्स हो गए, चलो ये आप करेंगे हम। चलो डिफरेंशिएट करो अभी इसको, अगर देखो ध्यान से कैसे करना है। dy by dx इज इक्वल टू 2x स्क्वायर, काय येणार चला सांगा मला, 4x। आई बात समझ रहे हैं, ये 2 नीचे आएगा, 2 2 जा 4 और 2 से 1 कम होगा, ये क्या आएगा 9x स्क्वायर। एंड व्हाट इज द डेरिवेटिव ऑफ x, 1। बच्चे लोग बोलते सर 1 कैसे करेंगे, y इज इक्वल टू x नो, तो dy बाय dx क्या आएगा, x माने क्या है, x रेज टू 1, 1 x रेज टू 1 माइनस 1, 1 माइनस 1 क्या है 0, x रेज टू 0 क्या है 1। If y is equal to x, dy by dx is equal to what, 1। तो आपको इस प्रकार से आप अभी आपको दीजिए x रेज टू n के डेरिवेटिव्स आपको आ रहे हैं। If y is equal to x raised to n, then dy by dx is n times x raised to n minus 1। चलो और कुछ रूल सीखेंगे, अब हम सीखेंगे ट्रिग्नोमेट्री के। चलो y is equal to sin x, y is equal to cos x, y is equal to tan x, y is equal to cosec x, y is equal to sec x, and y is equal to cot x। आई क्या नहीं 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस और उनके डिफरेंशिएशन के फॉर्मूले। ध्यान से देखो, dy by dx डेरिवेटिव ऑफ sin x is cos x। If y is equal to cos x, dy by dx is equal to minus sin x। याद रखने का, रट्टा करने का, पाठ करायचं, कसं पण करा, लक्षात ठेवा। आता लक्षात ठेवा, तुम्हाला कधीतरी हे कन्सेप्च्युअली समजणार आहे आणि ते समजून सांगण्याचं काम तुमच्या मॅथ्सच्या टीचरचं आहे। आपण जसे स्तोत्र पाठ करतो की नाही, त्याचा अर्थ पण माहित नसतो, ओम गणानां त्वां गणपती हवामहे कवी कवीनामुपम श्रवस्तम, असे स्तोत्र कसे पाठ करतो आपण, श्लोक पाठ करतो, अर्थ माहित नसतात बरेच वेळा, तसं आपण हे पाठ करायचं। y इज इक्वल टू sin x, dy by dx is cos x, y is equal to cos x, dy by dx is minus sin x।
See, note one thing. I will never advocate my students that you must mug it up. But there are certain things that you must remember. आपको काही काही गोष्टींमध्ये रट्टा मारावा लागतो. रट्टा मारायला मला सांगायला आवडत नाही मुलांना. नेहमी आपले कन्सेप्ट स्ट्रॉंग असावेत. कधीतरी आपल्याला निवांत वेळ असेल ना, आपल्याकडे भरपूर एखादा एक्स्ट्रा वेळ राहिला तर मी तुम्हाला हे ग्राफिकली एक्सप्लेन पण करेल की असंच का होतं ते. तर तसंच का होतं ते काहीतरी शिकू ना डेरिव्हेटिव्ह शिकल्यानंतर, डिफरेन्शिएशन मॅथ्स शिकल्यानंतर कळेल. आता तुर्तास आपल्याला पाठ करायचं आहे. y इज इक्वल टू tan x dy by dx इज इक्वल टू sec square x. y is equal to tan x dy by dx is equal to sec square x. y is equal to cosec x dy by dx is equal to minus cosec x cot x. याद रखने का, कैसे मेरे को क्या मालूम, अभी तुमको याद रखने का है. dy by dx is equal to sec x, sec x का डेरिवेटिव sec x tan x, sec x tan x, dy by dx is equal to minus cosec x cot x. Okay, dy by dx is equal to y is equal to cot x, तो dy by dx is minus cosec square x. याद रखने का. तुम्हाला मी घरी फोन करणार आहे, विचारणार आहे मध्येच तुमच्या पालकांवर, चला आम्हाला फॉर्म्युले सांगा. y is equal to tan x divided by x is cos x, y is equal to cos x divided by minus sin, y is equal to tan x divided by x is sec square x, y is equal to cosec x divided by x minus cosec x cot x, y is equal to sec x divided by x is equal to sec x tan x, y is equal to cot x divided by x is equal to minus cosec square x. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही म्हणाल की सर हे पण लक्षात राहिलं, sin cos cos sin tan sec cosec cosec x cot x sec x sec x tan x cot x cosec square x. बघा हे तर सोपं आहे. sin cot cos sin tan आणि cot बघा, tan आणि cot हे ना भाऊ बहीण, tan cot 1 upon tan cot 1 upon cot tan x sec square x cot x cosec square x कसं tan x sec square x cot x cosec square x. हे जो बघा cosec x sec x cosec x cot x sec x tan x. तर हे पण पार्ट होईल, पण सायन्सचं काय करायचं, प्लस करते मायनस करते. ओके, ये जो अपना लेफ्ट साइड है, ये जो सी आणि शी जे आहे, शी वाले जे आहे, शी गंदे मायनस साइन आले बघा. शी वाले जे आहेत, शी वाल्यांचं काय आहे मायनस साइन, बाकी सगळे पॉझिटिव्ह. राहील की नाही लक्षात, एकदम सोपं. y is equal to sin x dy by dx is equal to cos x, y is equal to cos x dy by dx is equal to minus sin x, y is equal to tan x dy by dx is equal to sec square x, y is equal to cosec x dy by dx is equal to minus cosec x cot x, y is equal to sec x dy by dx is equal to sec x tan x, y is equal to cot x dy by dx is equal to minus cosec square x. याद रखने का कुछ त्याला स्कोप नहीं है, तुम्हाला एक पाठ करायचा आहे. ओके, ये जो फॉर्मूले आपने लर्न किए हैं ट्रिग्नोमेट्री के, और कुछ 3 फॉर्मूले हैं वो भी आपको याद करने हैं. y is equal to e raised to x, y is equal to a raised to x and y is equal to log x. बेसिक. आता ह्याचे 3 तिघांचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. dy by dx is equal to e raised to x, dy by dx is equal to a raised to x log of a to the base e, आणि dy by dx is equal to 1 upon x. ये जो फॉर्मूले हैं आपको लर्न करने हैं. If y is equal to e x, dy by dx is also e raised to x. जगातला सगळ्यात सोपा फॉर्म्युला आहे, डेरिवेटिव बदला, नो चेंज. e raised to x का डेरिवेटिव कितना है, e raised to x. a raised to x का डेरिवेटिव कितना है,
a रेस टू एक्स log ऑफ a टू द बेस e, ये जो e है उसको हम एक्सपोनेंशियल कहते हैं। a रेस टू एक्स, a एक कोई तो नंबर है, मान लो अगर आपको मैंने नंबर दिया y इज इक्वल टू 5 रेस टू x, तर dy बाय dx काय लिहायचं बाळांनो, 5 रेस टू x log ऑफ 5 टू द बेस e असं लिहायचं आहे। किती फॉर्म्युले तुम्हाला शिकवले मी, y इज इक्वल टू x रेस टू n, मग 6 ट्रिग्नोमेट्रीचे आणि हे 3 म्हणजे किती झाले, 10 फॉर्म्युले झालेले आहेत। फक्त 10 नाहीये, डिफरेन्शिएशन टॉपिक मध्ये भरपूर फॉर्म्युले आहेत, पण आता टू स्टार्ट विथ वी आर लर्निंग दिस, हे 10 तरी तुम्हाला चांगले यायला पाहिजेत। फिजिक्स साठी जितकं मॅथ्स लागतं तितकंच आता मी तुम्हाला शिकवणार आहे। जसा वेळ पुढे पुढे सरकत जाईल ना, तसे मी तुम्हाला काय काय रूल्स, वेगवेगळ्या गोष्टी, जसे प्रॉब्लेम्स येईल तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन। ओके।